उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले की आपला आणि फ्रीजचा संबंध जास्तीत जास्त वाढायला लागतो. म्हणजे जी बाटली मिळेल त्यात पाणी भरायचं आणि ती फ्रीजमध्ये ठेवून जायची आणि मग थंड पाणी कधी मिळेल याची वाट बघायची. तर असेच मी फ्रीजमधल्या सगळ्या बाटल्या एका दिवशी मी काढून बसलो आणि बघितलं की ही थर्मोसेटची प्लास्टिकची बाटली मी फ्रीजमध्ये ठेवली होती. अरे, हे खूप बेसिक आहे, हे नाही ठेवली पाहिजे फ्रीजमध्ये. तुम्ही म्हणाल यात काय बेसिक आहे? सांगतो. कसं आहे मित्रांनो, फ्रीज कशासाठी वापरतो की थंड फ्रीजमध्ये मी थंड हवा सोडीन आणि त्याच्यामुळे आतल्या वस्तू या लवकर थंड होते. मग काही असो, दही असो, दूध असो, काय वाटेल ते असो. तर मग कुठल्या गोष्टी ठेवल्या पाहिजेत की ज्या उष्णतेच्या चांगल्या कंडक्टर असू शकते. म्हणजे तांब्या, मेटल आहे. मेटल इज अ गुड कंडक्टर ऑफ हीट. त्यामुळे याच्या भोवती थंड हवा सोडली, हे थंड होणार, हे कंडक्शन करून आतले पाणी त्याला थंड करणार आणि पाणी लवकर थंड होणार. नंतर नॉर्मल प्लास्टिक जे असतं तेही आपल्या मेटल इतकं चांगलं नसेल, पण तरीही थोड्या वेळाने का होईना ते पाणी थंड करणार. नंतर काच सुद्धा मेटल इतकं चांगलं नसेल, पण थोड्या वेळाने तरी आपण त्यातल्या वस्तू थंड करू शकतो. अर्थातच मेटलच्या बाटल्या, वॉटर बॅग मेटलच्या, प्युअर मेटल, तर त्याच्यामध्ये सुद्धा पटकन पाणी थंड होऊ शकतं. कारण काय की याच्या बाजूला जेव्हा आपण थंड हवा निर्माण करू, इट विल कंडक्ट द हीट ऑर कंडक्ट द कोल्डनेस आणि त्यामुळे आतलं पाणी थंड होईल. पण मी काय बघितलं की या थर्मोसेट प्लास्टिकच्या बाटल्या याच्या कशासाठी वापरतो की आतमध्ये पाणी, इथं पाणी, थंड पाणी ठेवायचं आणि हे काय थर्मोसेट प्लास्टिक म्हणजे वातावरणाचा परिणाम हे त्या आतल्या पाण्यावर होऊ देणार नाही आणि पाणी थंड असेल तर थंडच राहील. समजा हेच मी उठून फ्रीजमध्ये ठेवलं तर काय होईल? आतमध्ये नॉर्मल पाणी राहील आणि नॉर्मल पाणी ठेवून हे फ्रीजमध्ये ठेवलं तर हे फ्रीजमधली थंड हवा पाण्यापर्यंत पोहोचू देणार नाही आणि पाणी लवकर थंडच होणार नाही. म्हणजे काय होईल की पाणी थंड व्हायला जास्त वेळ लागेल. सो वी आर लूजिंग इलेक्ट्रिकल पॉवर, compressor power because of these thermoset plastic bottles if we keep this in the fridge. मग याचा उपयोग काय करायचा आता? तर अर्थातच याच्यात बेसिक असं आहे की हे जे मेटलचे तांबे आहेत, बॉटल्स आहेत, नॉर्मल बिस्लरीच्या बाटल्या, त्याच्यामध्येही पाणी थंड करावे आणि पिण्याचं ते पाणी बाहेर ठेवायचं असेल, जास्त वेळ थंड ठेवायचं असेल तर फ्रीजच्या बाहेर त्यात ते ओतून त्याचा आनंदाने जास्त वेळ थंड पाणी पिण्याचा आनंद घ्यावा. नाही का? आहे की नाही बेसिक?